ज्यूट काय सुंदर येतं या बॅगा, मस्त चॉकलेट फ्लेवरच आहे. 5 मिनिटानंतर हातात आलाय. नमस्कार मंडळी, योगितास व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण आलो आहोत मनालीला आणि मी मनालीला कालच आली, तर म्हटलं मॉल रोडला शॉपिंग करूया. एक स्वेटर घेतलंय, सुरुवात तर झाली खरेदीची. थोडंसं पेटपूजा करणार आहे. दुपारची वेळ आहे, साधारण 3-3:30 वाजलेत आणि छान पाऊस थोडासा पडतोय. इथलं वातावरण असं असतं, कधी पाऊस असतो कधी बर्फ पडतो आणि छान एन्जॉय करते. मॉल रोडला आलेलो आहे आपण. आता शॉपिंगचा पूर्ण परिसर कव्हर करणार आहोत, तर माझ्यासोबत चला शॉपिंगला, मस्त एन्जॉय करूया शॉपिंग. चला. इथे आपण आलो की स्वेटरचं सगळं दुकान आहे. मस्त मॉल रोडला आले. मॉल रोड आहे ना हे. कितीला कितने का? 500 रुपयाचं आहे. यांच्याकडे सगळे 500 पासून आहे. तुझे बोल आहे का? यांच्याकडे बघा 700 वाले पण आहेत, 900 वाले आहेत. चांगला कनेक्शन है, सगळे लावलेले, फिक्स रेट है. और सब साइज का मिलेगा. आपका शॉप का नाम क्या है? शर्मा गारमेंट्स म्हणून नाव आहे. और शॉल कितने से स्टार्ट है? 250 से. अच्छा, यांच्याकडे शॉल पण आहेत बघा या बाजूच्या. इथे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शॉल आहेत. सुंदर शॉल्स आहेत. हे पहा. ठंडा पड़ता है कपड़ा, ठंडी में तो मजा नहीं आता. येतोय ना? डबल एक्सेल छान आहे, एकदम गरम असं आहे. सर्व साईज. हा बघा, हा 1000 रुपयांचा आहे. थोडीशी वेगळी आहे. ये ऊल में फरक रहेगा. अच्छा, कितने से कितने तक रहेगा आपके पास? लास्ट 1000 तक. 1000 पर्यंत यांच्याकडे, म्हणजे 500, 600, 1000 पर्यंत तुम्हाला आरामात मिळतील. हा पण एक ट्राय करूया. हा घेणार आहे, मस्त वाटतो. 500 रुपयामध्ये. नाहीतरी आपल्या मुंबईमध्ये कुठे असते थंडी जास्त. एक घरी ऑलरेडी लास्ट टाइम घेतलेला आहे. पिस्ता कलरचा दिसतो. हा 1000 वाला बघूया, ट्राय करूया. 1000 वाला आहे. हा थोडासा वेगळं आहे. लोकर बघा, याची डिझाईन पण वेगळी थोडीशी आहे आणि याची स्टाईल थोडीशी वेगळी आहे. कलर पण छान आहे ना. हा घेऊन टाकते ना. हाँ 1000 वाला. हा जरा प्रॉपर होता. ये साइज अलग है, थोड़ा साइज डिफरेंट है. ये साइज में मिलता तो ये. हाँ, ये साइज में ये मिलेगा. ह्याच्यामध्ये प्रॉपर साइज आहे बघा. ही 1000 ची आहे, पण चांगलं आहे. मटेरियल एकदम चांगलं आहे त्याचं. हा घेऊ. व्हाईट वगैरे. हाच ग्रेच आवडला मला. हा पण एक कलर आहे त्याच्यामध्ये. हाच घेऊन टाकते. हा आपला मस्त पण 500 मध्ये वगैरे, आणि गरम पण चांगला राहील. उबदारच आहे. हे बघितलं. जॅकेट्स कसे? 300 रुपयाचे जॅकेट्स आहेत लहान मुलांचे. मस्त जॅकेट्स मध्ये डिझाईन्स वगैरे पण आहे. और ये छोटा वाला 300चे छान जॅकेट्स आहेत. रिजनेबल रेट आहे यांच्याकडे. इथे पाऊस पडतोय, कधी पाऊस, आणि एवढी थंडी आहे ना, आणि वातावरण एकदम मस्त आहे. तुम्ही पाहू शकता. हा पूर्ण इथे उतरलात ना तुम्ही, हे पुढे पूर्ण हा मॉल रोड लागतो. आणि इथे बघा लोकल हँडीक्राफ्ट मार्केट सुद्धा आहे. आपण तिथे सुद्धा जाणार आहोत. आणि इथे बघा, इथून आता आपण खाली जाऊया. इथे एक दुकानामध्ये पेंटिंगचं काय चाललंय. क्या कर रहे हैं? ये पेंटिंग है. किसके ऊपर आएगा ये पेंटिंग? लकड़ी के ऊपर. अच्छा. और हे सगळे मॅग्नेट वर केलेलं काम आहे बघा. आणि सुंदर यांचं जे हिमाचल प्रदेशचं हे आहे ते सुद्धा आहे, लोगो सुद्धा आहे. आणि सगळं त्याप्रमाणे हे दादा पेंटिंग करतात आहे. कितने का आएगा ये?
ये 150 का है। पूरा कोई भी? नहीं ये मैग्नेट वाला ना। मैग्नेट वाला 150 का। और सिंपल लेंगे तो? सिंपल में इसमें अलग अलग है। अलग अलग जैसे ये वाला आएगा 50 रुपीज का। अच्छा, 50 रुपयांपासून सुरुवात आहे यांच्याकडे? 50 रुपये में। अच्छा, हे बघा खूप सुंदर सुंदर आहे बघा. त्यांनी स्वतः इथे पेंटिंग करतायत आणि त्यांचं काम बघा इथे चालू आहे. खूप सुंदर आहे मॅग्नेट. हा एक मॅग्नेट मला आवडलाय. मस्त ट्रेडिशनल असं छान दोघी जणी आहेत. त्यांचं हे पहाड़ी ड्रेस म्हणजे हिमाचलचे आय लव मनाली लिहिलंय. ये वाला दे दो, कपल वाला. कितने वाला आएगा वो? 50। और दूसरा कौन सा इधर 50 में? हा बघा, हा वाला घेते. सुंदर आहे. और कौन सा आएगा? कोई सा भी ले लो। 50 रुपीज आहे सब. हे बघा, हे सगळे 50-50 वालेच आहेत. सुंदर घेते. एक मुलीसाठी घेते, श्रुतीसाठी. आता कुठला घेऊया श्रुतीला? एक हा वाला घेते. हा बघा, आणि हा एक मस्त वाटतंय. 50 रुपये, 100 रुपये, 150 रुपये त्यांच्याकडे. खूप सुंदर. आणि बघा हे पण लिहिलेले. हे काय आहे दादा? हे वाला नेम प्लेट्स आहे. हे बघा आपल्या दरवाजावर लावतात ते पण नेम प्लेट्स पण आहे यांच्याकडे. एक मिनिट वेट करना आपने, मैं इसका पैकेट। हा ठीक आहे. प्लेट्स सुद्धा दिलेले आहेत. ते स्वतः तयार करतात. इथे पण वेगळे आहेत बघा. सुंदर आहे. हे सगळं पेंटिंगने केलेले आहेत. आणि की होल्डर्स पण आहे त्यांच्याकडे. हे बघा यावाले मस्त. थँक्यू. एक स्वेटर घेतलाय. शॉपिंगला तर सुरुवात झाली. आता बघू काय. मला शॉपिंग मार्केट दाखवते. बरेचसे असे शॉप्स आहेत बघा. मस्त. इथे फॅब्रिकचं दिसतंय. इथे छोटा पर्स विचारूया आपण. 600 रुपये. किसका ये? केन काय? केनच्या पर्स आहेत. 600 रुपये बोलतायत, पण त्याला बरेच कप्पे दिलेत. हे बघा, हा पण एक कप्पा आहे. मस्त मस्त आहे. डिझाईन फिक्स रेट आहे? कम हो जाएगा. कमी होणार बोलतात. ये वाला छोटा वाला 300 रुपये. और ये वाला 650. हे 650 ला आहे. स्लिंग बॅग आहे, ऍडजस्ट करू शकतोय बघा. मस्त आहे. केनची हलकी फुलकी. म्हणजे वेगळं काय ट्राय करायचं तर नक्की घेऊ शकता. हे वाला कितीला आहे? हे वाला 900. ये ही पण आहे. ही कितीला आहे? सेम है, नीचे का सारे सेम प्राइस. हे 900 रुपयांचे ही वाली. ये सब गीला होगा तो खराब होगा ना, वॉशेबल है ना. अच्छा. पानी में 24 और 1500 रुपये फैब्रिक है क्या? कौन सा मटेरियल है ये? पश्मीना में आएगा ना. पश्मीना में. हाँ, पश्मीना सूट आहे बघा. इकडे जे लागतात ना त्याप्रमाणे हे क्लोथ आहेत. आणि यांच्याकडे बऱ्याचशा अशा वस्तू आहेत बघा. आतमध्ये सगळे मटेरियल वगैरे आहे. पर्स आहेत. ह्या पण वेगळ्या पर्स दिसतात. ये कितने वाला आहे? हे 150 रुपयाला ही पर्स. श्रुतीने आणले ना मला अशी. बरेचसे पर्यटक याही सीझनला बघा आहेत. बरेचसे फॅमिली सोबत एन्जॉय करतायत आणि इथे शॉपिंग साठी आलेले आहेत लोक. पाहू शकता. इथे हँडलूम हाऊस आहे. इथे लंच डिनर साठीच लिहिलंय पंजाब. शान ए पंजाब. आपण शॉपिंगचा एरिया कव्हर करतोय आज. इथे पण एक शॉप आहे. ह्याच्याकडे सगळं काही दिसतंय वस्तू. आपण बघूया. ज्वेलरी वगैरे सगळं दिसतंय. कितने वाला आहे सब? 100च आहे. आणि बघा ज्वेलरी वगैरे पण आहे त्यांच्याकडे वेगवेगळे. बँगल्स दिसतात. ये कितने वाला आहे? 150 रुपये. छान आहे. ऑक्सिडाइज आहे. वेगळं जरा पॅटर्न. आणि एकाच ठिकाणी सगळे. आपका शॉप का क्या नेम है? जसवाल गिफ्ट सेंटर. जसवाल गिफ्ट सेंटर. म्हणजे गिफ्टचं सगळं मिळणार आहे. किचन कितने का आहे? 350. 350 किचन्स आहे ते बघा. मस्त मस्त. सगळ्या वस्तू तुम्हाला मिळतील इथे एकत्रच एकाच ठिकाणी. हे सगळं फेंगशुईचं पण आहे. रिझनेबल किमती आहेत या दुकानात. बघा सुंदर सुंदर वस्तू. मॅग्नेट्स दिसतात. हे कितने वाला आहे मॅम? 100. 100 रुपयाचे.
खूप छान आहे तिथे मनाली लिहिलेलं. ये तो 200 वाले वो एक इधर ही सब 200. हाँ, कोई भी लो. यहाँ से सब 200 है और यहाँ यहाँ से से सब 250 है. ये 300 300 ये अच्छा. दोनों 300. इथे तर ह्या वातावरणात पाहिजेच, कारण कानातूनच हवा जाते आणि मस्त वाटतं एकदम. कान जरा शांत झाले आणि प्रवासात पण बरं आहे थंडीमध्ये. हे 200 रुपये, 250, 350 अशी किंमत. 150 150 कौन सा है? ये वाला. हे वाला आहे. ये दे दो ना मला. नहीं, फिक्स प्राइस आएगा. फिक्स आहे. एक वेगळा दिसतो. हा घेऊ का? इथे जाऊया. राय कलेक्शन त्यांच्याकडे बघा फॅब्रिक आहे. शॉल पण आहेत. शॉल कितने से आएगा स्टार्ट? 200 रुपयाची. 200 का कौन सा है? हे 200 ची शॉल आहे ही. बरं आहे ना थंडीमध्ये वगैरे. त्याच्यामध्ये कलर्स वगैरे आहेत. और ये वाला कितने का? सेम आहे. 200. हे 200 वाले आहेत पण मस्त आहेत ना. ही पण एक चांगली वाटते. थोडा ओपन कर ना भैया. आहे 200 रुपये पण क्वालिटी चांगली आहे. इथेच तुम्हाला हे सगळे उलनच्या वगैरे मस्त मिळणार आहेत कपडे. घ्याल तर ह्याची शॉपिंग नक्की करायची मनालीला, कारण आपल्या इकडे थोड्याशा असे क्वालिटीचे मिळत नाहीत मुंबईला. याच्यामध्ये डिझाईन्स आहे का ना इसमें? ते थोडेसे लास्ट आहेत, कारण प्रत्येकाला कॅमेराचं हे असतं ना थोडस. वेगवेगळे शॉल्स आहेत बघा, मस्त मस्त शॉल्स आहे. पण सॉफ्ट. हे सॉफ्ट वाला कितने का? 600. सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीचं. और ये फुल ड्रेस है क्या? ये कितने का? 1000 रुपयाचा पूर्ण ड्रेस आहे बघा. ये भी आहे का? ऐसे पहना के रखा है. छान आहेत बघा, मस्त. यांच्याकडे शॉलचे तर खूप सारे व्हेरायटी. ये वाला थोडा अलग लग. ये कितने वाला भैया जी? 3000 है. पश्मीना एकदम ओरिजिनल कश्मीरी शॉल है ही. पश्मीना किसने से स्टार्ट आएगा? 1500 से. 1500 पासून मिळेल तुम्हाला जी ओरिजिनल मिळेल हवी असेल तर. पण ती उलनची पण वेगळी आहे आणि प्रत्येक ठिकाणी बघा एक्सप्लोर केलेत आणि मटेरियल आहे यांच्याकडे जास्त वेगवेगळ्या पद्धतीचं. छान आहे. शॉल साठी येऊ शकता. राय कलेक्शन. आपका शॉल नंबर क्या है? कॉल नंबर कॉन्टॅक्ट. ओके, थँक्यू. सगळ्यांची मस्तपैकी शॉपिंग चालली. सगळी कुठून कुठून आलेत पर्यटक बघा, आणि मस्त वाटतं शॉपिंग करताना, पण मजा येते. या बाजूला सुद्धा तुम्ही हॉटेल्स वगैरे आहे. ते मोमोज आहे इथे बघा. फ्रेश फ्रुट्स पासून बनलेले ज्यूस आहेत. लोकल यांचे फ्रुट्स ते पण तुम्ही एन्जॉय करू शकता. बरीचशी अशी दुकानं आहेत जिथे आपण मस्त शॉपिंग करू शकतो. निदान फिरायला पण येऊ शकतो इथे. विंडो शॉपिंग इथे पण आहे. हिमाचल टुरिस्ट मार्केटिंग ऑफिस. हे बघा मोमोज पण आहे त्यांचे स्पेशल मोमोज, आणि त्यांची घरं वगैरे बघा. आणि समोर बघा पहाड कसे आहेत, डोंगर कसे दिसत आहेत तुम्हाला. खाण्यापिण्याची पण मस्त शॉप्स आहेत ते पाहू शकता. आणि तुम्हाला इथे कुठे राफ्टिंगचं वगैरे काय करायचं असेल तर ऍडव्हेंचर्स त्याच्यासाठी पण आहे, पण आता सीझन नाहीये तसा. बघा भरपूर असे हॉटेल्स आहेत. आणि मोमोजचं तर खूप छान आहे ते. स्वीट पॉपकॉर्न आहेत. सॉफ्टी 50 रुपये. 18 सगळ्या प्रकारच्या सॉफ्टी आहेत. इथे थोडस पुढे आल्यावर बघ हा चौक आहे. इथे पण बरेचसे स्टॉल्स आहेत. खाण्यापिण्याचे जास्त स्टॉल्स आहेत. इथे सगळी खाऊ गल्ली आहे बघा. चहा वगैरे गरमागरम सगळी चहाचा आस्वाद घेत आहेत. मस्त पाऊस पडतोय थोडा. गरमागरम मोमोज टेस्ट करा. दोन्ही बाजूला बघा
शॉप्स आहेत सगळे. इथे बसची बुकिंग वगैरे सगळं तुम्हाला ती सगळी माहिती मिळणार आहे. आरामात आपण एन्जॉय करू शकतो मनालीला. ते सगळ्या बॅग्स वगैरे दिसत आहेत. मी गेल्या वर्षी ही बॅग इथूनच घेतली होती बघा. ही मी घेतली ना ती बॅग यांच्याकडून घेतली होती. बॅगचं छान कलेक्शन आहे यांच्याकडे. ये वाला बॅग कैसा आहे? ये वाला 150 ला आहे. 400. अच्छा 400 रुपयाला. दुर्गा माता मंदिर आहे आणि ह्यांचं ट्रेडिशनल वेअर केलेली एक स्त्री आहे. हेलो मैम, आपने बहुत क्यूट पहना है ये सब ज्वेलरी. ये सिल्वर का है? सिल्वर का है. आप कहाँ से हो? कहाँ से? इधर से हो. त्यांची ज्वेलरी बघा. ही मंगळसूत्र पण आपल्यासारखं घातलेत आहे. ज्वेलरी लोकल है. और इसको क्या बोलते हैं आपने पहना है वो? हाँ पट्टू. आपका नाम क्या है? खूप छान आहे बघा. मस्त ज्वेलरी घातल्या आणि त्यांचा संपूर्ण ड्रेस आहे. मंदिर बघ पुराण आहे. हे बघा दुर्गा माता मंदिर आहे आणि आता आईनी पूर्ण ट्रेडिशनल वेअर केलेलं आहे. ज्वेलरी वगैरे त्यांची मस्त दिसत आहेत ना. थँक्यू. चलो बाय. आप हिडिंबा टेम्पल में रहते हो? कल आते हैं हम लोग. मेन गेट जो होता है ना, अच्छा वहाँ पे होते हैं. वहाँ पे क्या करते हो वहाँ पे? वहाँ रैबिट लेके आते हैं. हाँ अरे वा. चलो थँक्स मॅम. हे बघा दुर्गा मातेचं मंदिर आहे आणि ताई छान माहिती सांगितली आपल्याला. छान बोलले आपल्याशी. शूज घातलेत म्हणून मी आत नाही जात आहे. देवीचं दर्शन बघा आपण बाहेरूनच घेऊया. आतमध्ये भजन वगैरे चालू आहे. फोटो वगैरे नाही घ्यायचंय. छान मंदिर आहेत बघा. रोड बराचसा मोठा आहे बघा. त्या बाजूला सगळ्या बँका वगैरे पण दिसतात. ढाबे वगैरे सुद्धा आहेत. हॉटेल्स इतके आहेत मॉल रोडला जवळपास. बस स्टँडच्या अगदी जवळ आहे. खाली गेल्यानंतर खाली पण इथे बघा तिबेटियन मार्केट आहे. सेलचं सगळं शॉप दिसते. 400चे वगैरे दिसतात. पूर्ण सेलची किंमत दिलेली आहे. आपण बघूया. ते साड्या दिसत. सेलची किंमत लिहिली 1000 रुपये आणि थोडस कुठलंय काय माहिती कापड. सिल्क मध्ये आणि बघा 600च्या ही 1000 रुपये. सिल्क मधली साडी पण क्वालिटी छान आहे. त्यांनी बघा लावलेले आहेत सगळे. इसमें कलर्स आएंगे. ये वाला कौन सा है? ये भी सिल्क. ये भी सिल्क मध्येच आहेत पण सुंदर सुंदर बघा. ही पण एक ब्लॅक. ये जरा खोल के दिखा ना भैया. सुंदर साड्यांचं कलेक्शन आहे आणि आपल्या बजेट मध्ये 600 वगैरे रिझनेबल किमती आहे. ती पण एक सुरेख दिसते बघा. मस्त वाटते. ब्लॅक कलरची हलकी फुलकी. खूप हलकी आहे म्हणजे अर्धा किलो पण वजन नाही. नेसल्यानंतर एकदम. कितने का बोले भैया? 600 रुपये. मस्त प्लेन कलरचं हे वाटतं. सुंदर कलेक्शन आहे बघा याच्यामध्ये. एकदम मस्त मस्त आहे. इथे पण बघूया. ये क्या शाल है? क्या बोल रहे? म्हणजे प्राइस लावून फिक्स रेट आहे ना. सेलची किंमत आहे पण रिझनेबल किमती आहेत ह्या शॉप मध्ये. आणि सगळ्या त्यांनी लावलेले आहेत. लडाखी शॉल. मटेरियल प्रत्येकाचं वेगळं आहे. ह्याचं पण थोडस वेगळं आहे. शोना काय सोना जाल. इसमें क्या फर्क रहता है? ये कपड़ा अलग रहेगा. काश्मीरी वूल मध्ये. त्याच्यामध्ये बघा प्रिंटेड मध्ये सुंदर आहे. आणि हे बघा अशा पद्धतीचं पण आहे. थोडस लेटेस्ट. हे पण ट्राय करू शकता. 700 रुपयांचं आहे. सुंदर वाटेल. एकदम हलका फुलका आहे. आणि ही कुर्ती दिसते 500 रुपयांमध्ये. 500 का है? इसमें साइज कितने का आएगा? फ्री साइज में. थोडा निकालो ना. मस्त आहे ना. 500 ला घेऊ का शकता. आणि 500 रुपये. कपडा कौन सा आएगा इसका? कॉटन काश्मीरी वूल में. वूल मध्ये म्हणजे थंडीमध्ये बरं आहे. मुंबईमध्ये एरवी तुम्ही नाही वेअर करू शकत. एकदम थोडासा वेगळा कपडा आहे पण ही कुर्ती छान वाटते बघा. मस्त आहे. 500 रुपयांमध्ये आणि त्याच्यामध्ये कलर्स वगैरे पण आहे. वूल मध्ये आहे हे. थंडीमध्ये वापरायला चांगलं आहे.
और ये वाला लखनवी है क्या? जॉर्जेट, ये कितने का है? 800. हा, हे पण छान. आपल्या मुंबईच्या वातावरणाला सूट नाही होणार आहे, थोडस जाडसर आहे, पण हे एक छान वाटतंय. आतमध्ये बघा लाइनिंगची पण गरज नाही, पूर्ण भरलेलं वर्कच आहे आणि 800 रुपयांचं रिझनेबल किमती आहे त्यांच्याकडे. मेरे साइज का मिलेगा भैया? हे काळ्यामधली द्या जरा, काला त्याला सुंदर वाटते. एक हे तर घेतलंय मी. हा एक कसा आहे बघा, सुंदर वाटते. लॉन्ग लॉन्ग में इसमें आएगा साइज में ना? ये भी फ्रीज है, आपका साइज नहीं है. सेल मध्ये यांच्या दुकानामध्ये सगळं, पण साईज अवेलेबल नाही म्हणून शॉपिंग नाही केली. ते ज्यूस आहे, ज्यूस वाला कौन है? जूस 80 रुपए ग्लास. और पाइनएप्पल का एक मिक्स देना और एक पाइनएप्पल देना. ज्यूस पिऊया थोडस. फ्रेश फ्रुट्स आहेत तिथले बघा, एकदम सफरचंदाची पण एकदम क्वालिटी बघा, सगळे फ्रेश. तोपर्यंत ज्यूस बनवतायत तोपर्यंत आपण इकडे विपा वगैरे आहेत. कितने वाला ये वाला? 150. आतमध्ये एकदम उबदार आहे, चांगलं आहे, क्वालिटी चांगली आहे आणि हे ओरिजिनल मिळतं ना इथे. 150च आहे. अच्छा, सॉक्स वगैरे पण आहे त्यांच्यात. आणि ही बॅग कशी, स्लिंग बॅग? 450चे पण सुंदर आहे. ही किस चीजचे बना आहे? जूट काय, सुंदर येत या बॅगा. इथे पण आहेत सुंदर सुंदर बॅग्स दिसतात. जूटच्या बॅगा तर मस्तच आहेत. ये वाला भैया, ये वाला 950. त्याच्यामध्ये बघितलं तर ती वेगळी आहे आणि बॅगचं बरचसं कलेक्शन आहे. ज्वेलरी पण आहे यांच्या दुकानामध्ये आणि एकाच ठिकाणी बरंच आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं प्रत्येक दुकानामध्ये सगळं एकत्रच मिळते साहित्य. हे आपण ट्राय करूया. एवढा ग्लास दिला, 80 रुपयाचा आहे ग्लास. सगळ्या फ्रूटची टेस्ट आलेली आहे, मस्त आहे. अच्छा भैया, घेऊया का पाइनएप्पल? घ्या. इथे आतमध्ये गेल्यानंतर इथे पण मार्केट्स आहेत. आतमध्ये बेसमेंट मध्ये जास्त मार्केट्स आहेत. आणि इथली बघा टोपी वगैरे कशी, किराणा मालाचं पण शॉप आहे इथे, खाण्याची पण शॉप आहे. सगळे बसलेत मस्त. ये क्या भैया? केसर बदाम. और ये मूग डाळ हलवा, जिलेबी आहे. आणि यांचं हे बघा ब्रेकफास्ट, लंच, डिनरचं सगळं इथे आहे. स्नॅक्स पण आहेत. अशी बरीचशे इथे हॉटेल्स आहेत. शॉपिंग करा, खा प्या, मज्जाच मज्जा. मॉल रोडला आपण आता त्या साईडला जाऊया, त्या लाईन मध्ये. क्या है? और ये मार्केट कितने बजे से स्टार्ट रहता है? 9 बजे से रात को 11-12 बजे तक. मार्केट पूर्ण वेळ उघडं असतं रात्रीपर्यंत. आणि बरेचसे शॉप्स बघा आपण कव्हर करतोय. इथे बाजूला डोंगर आहे या साईडला, मस्त मजा येते शॉपिंग करताना. इथे पण सेल मध्ये शॉल लागल्यात, आपण विचारूया त्यांना. सेल में कितने का शॉल आहे? ये 250 ला आहेत आणि 350 ला आहे. ती वाली पण 300-550 ला आहे. सगळ्या क्वालिटी मध्ये तुम्हाला मिळणार आहेत. शॉल तर भरपूर मिळतात. टॉयस आहे तिथे. इथे वुडनच्या वस्तू आहेत सगळ्या, ट्रे वगैरे आहेत. सगळ्या वुडनच्या वस्तूंचं दुकान आहे.
काका मस्त वाजवतात बासरी. मस्तच. दीदी क्या है? गुलाब जामुन छोटे छोटा कितने का आएगा ये? 50 रुपयांचे गुलाबजामुन आहेत त्या ताईंकडे. आणि ते ड्रायफ्रुट सुद्धा आहेत त्या बाजूला. इथे आपण जाऊया काहीतरी स्नॅक्स वगैरे बघू. गुजराती आहे. स्वीट फॅमिली रेस्टॉरंट. आणि इथे आहे डोसा वगैरे आहेत. आपण ट्राय करूया कसे लागतात. हाँ, और स्पेशल क्या है आपके इधर का? स्पेशल तो सिट्टू है, बट हमारे पास होते नहीं है सिट्टू ना। अच्छा, जी, साउथ इंडियन फूड है. हाँ साउथ इंडियन है, पंजाबी. हाँ जी पंजाबी। अच्छा, साउथ इंडियन मध्ये डोसा वगैरे दिलेला आहे त्यांनी. डोसा उस साइड होगा मैम, साउथ इंडियन में ना। साउथ इंडियन. अच्छा, ये वाला. अच्छा, डोसा घेऊया. गरमागरम आहे, डोसा आहे. आणि साऊथ इंडियन आणि गुजराती फूड इथे आहे यांच्याकडे. 110 रुपयाची किंमत आहे. डोसा बघूया आपण आपल्या मुंबई सारखा आहे का. यांनी कसा आणलाय बघा. पण बऱ्यापैकी मोठा आहे. सांबार आहे. टेस्ट करून सांगते तुम्हाला. जरा भूक लागली फिरता फिरता. हॉटेलवर गेल्यानंतर जेवण तर आहेच. आम्ही जिथे राहिलोय तिथे. सेम मुंबई सारखी टेस्ट आहे. गरमागरम. चटणीची टेस्ट सांगते. ओरिजिनल साऊथ इंडियन टेस्ट आहे. आतमध्ये भाजी दाखवली तुम्हाला, ही बघा. आणि एकदम मोठा आहे. बटर डोसा आहे. या खायला. तुर्की आईस्क्रीम म्हणून इथे एक शॉप होतं आणि मस्त त्याने एन्जॉय करत कोन दिला. 5 मिनटानंतर माझ्या कोन हातात आला. सुरुवातीला त्याने ओळख करून दिली, छान कॅप घातली आणि थोडीशी म्युझिक लावली. आणि नंतर मग कोन हातामध्ये देताना इतका वेळ गेला, तो कोन मला बिस्किट कोण हातातच येत नव्हता. हे बघा, इथे काय झालं, माझा माईक बंद पडला आणि त्याच्यामुळे ना माझं हे वार्तालाप तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. तर मी थोडासा व्हॉईसने तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करते. तर असं होतं कधी कधी आपण फिरताना वगैरे. तर माईकने मी माईकचा ऑफ करून ठेवला होता, त्याच्यामुळे ते संभाषण हे नाही झालं. आणि छान म्युझिक होती लावलेली आणि मजा येत होती खरंच. शफील म्हणून यांचं नाव होतं आणि इतकं टेक्निकने ते कोण हातात देत होते, परत दुसरा कोण देत होते दुसऱ्या हाताने. तर खाली असं म्हणजे वेगळ्या प्रकारे थोडंसं एन्जॉयमेंट करून ते थोडंसं कस्टमरला छान असं हसून खेळून हे आईस्क्रीम सर्व करत होते. तर मला हे आवडलं आणि 150 रुपयाची किंमत होती, पण चवीला खूप चांगलं आईस्क्रीम आहे. हे बघा, थोडंसं असं मजेशीररित्या पण कोणच हातात आलं. तर अशा प्रकारे सगळं हसून हसून खरंच मज्जा आली मला. फायनली म्हणजे असा गमतीशीर असा कोन मज्जा आली खाताना. नंतर 150 रुपयांमध्ये याची किंमत, पण खूप गंमत आली हे सगळे पाहून. मस्त चॉकलेट फ्लेवरचं आहे. 5 मिनिटानंतर हातात आलाय.
इकडचं हा पूर्ण मॉल रोडचा परिसर इथे खाली गेल्यानंतर मॉल रोडला मस्तपैकी शॉपिंग केली आणि संध्याकाळ झाली 6 वाजता. तर आम्ही हॉटेलमध्ये आलो. हॉटेल सुद्धा तुम्हाला व्हिडिओ शेअर करणार आहे, कुठे आम्ही थांबलो आहेत वगैरे. फॅमिलीसोबत आली आहे. तर हॉटेल पण मस्त आहे. लोटस हिमालय हॉटेल आहे. थोडंसं उंचावर आहे. व्ह्यू वगैरे तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे उद्या. आज आम्ही थोडंसं शॉपिंगला गेलेली, स्वेटर वगैरे घ्यायचा होता. आणलेला एक स्वेटर, पण मला इथला हा स्वेटर खूप आवडला. हा बघा, मी हा घातला आहे. आणि एक सँडल घेतली. थोड्याशा छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्या. एन्जॉय केलं, फिरलो. कारण 2-3 वेळा आलेलो तर मॉल रोडचा परिसर माहीत होता. इथून हॉटेलपासून जाण्यासाठी व्यवस्था केली होती हॉटेलवाल्यांनी सोय. आणि येताना मी ऑटोने आलो 300 रुपयामध्ये, थोडंसं वर असल्यामुळे. तर मस्त अशी शॉपिंग झालेली आहे. मॉल रोडचा हा छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केला. कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि आपले अजून 1-2 व्हिडिओ येणार आहेत उद्या परवाचे. तर नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. छान थंडी आहे, मस्त वातावरण आहे इथे, मज्जा येते. तर तुम्ही पण आलात ना कधी मनालीला, तर कोणत्याही सीझनला आलात ना तरी इथे मस्त धमाल असते. वातावरण एकदम थंडच असतं, मुंबईसारखं दमट नसतं. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.